नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माझीवणा, मानपडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अल निनो व आयोडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक 14 मे 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात ठरवण्यात आलंय. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31 चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभागांतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. जागतिक तंबाखू मुक्त दिनानिमित्त MSP केअर फाउंडेशन आणि नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या संयुक्त विद्यमाने मुंब्र्यात भव्य जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आले. वाढत्या तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक दुष्परिणाम आणि तरुणांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली आहे. रॅलीमध्ये विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, साकीब दाते, नाझिब बुबेरे, महशेर शेख यांच्यासह नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. सहभागी नागरिकांनी हातात जनजागृतीपर फलक घेत तंबाखू मुक्त समाजाचा संदेश दिलाय. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटांचे प्रतिकात्मक दहन करून व्यसनांविरोधात ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली. तंबाखू सेवनामुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे युवकांनी आणि नागरिकांनी तंबाखूपासून दूर राहावे असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. कार्यक्रमात बोलताना नगरसेविका मर्जिया शानू पठाण म्हणाल्या, आजची तरुण पिढी विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असल्याची बाब चिंताजनक आहे. तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता रोखण्यासाठी प्रशासनानं अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात तंबाखूची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर व विक्रेत्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज व्यक्त केली आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यात आली. या जनजागृती रॅलीमुळे नागरिकांमध्ये तंबाखू विरोधी संदेश पोहोचण्यास मदत झाली असून व्यसनमुक्त समाजाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल्याची भावना सहभागी नागरिकांनी व्यक्त केली आहे. बीड़ी सिगरेट बंद वर्ल्ड नो टबॅको डे आहे आज, इंटरनॅशनल वर्ल्ड नो टबॅको डे. आणि दरवर्षी माझे वडील विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण एक अवेअरनेस रॅली काढतात आणि आज पण आम्ही अशी एक अवेअरनेस रॅली काढली आहे. खूप महिला आहे रॅलीमध्ये, खूप आमचे भाऊ पण आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नशा जे आहे आज किती वाढलाय युवांमध्ये, तरुणांमध्ये. आता तर खूप महिला म्हणजे यंग गर्ल्स आर ऑल्सो इन टू ड्रग्स. इट्स शॉकिंग. तर आमचं असंच म्हणणं आहे की आता पुण्याला जहरीली दारू पिऊन
20 लोकांची मृत्यू झाली. मग माझं असंच म्हणणं होतं, आमचं असंच म्हणणं आहे की फक्त रूल बनवण्यासाठी बनवायचं नाहीये. किती वस्तूवर नशेचे जे किती वस्तू आहे, गुटखा तंबाखू आहे, याच्यावर बॅन आहे, तरी पण ब्लॅकमध्ये भेटत आहे. आणि खूप जे युवा आहे तिथे जाऊन खरेदी पण करत आहे सिगरेटची, गुटखेची. ते एवढ्या लहान लहान पोरांना, 12-13 वर्षाचे पोरांना सिगरेट देण्याच्या अगोदर हे जे टपरीचे लोक आहेत त्यांना काय वाटत नाही? माझा हा प्रश्न आहे. तुमच्याकडे एक 12-13 सालच्या मुलगा येतात की आम्हाला सिगरेट द्या, गुटखा द्या, तर तुम्हाला सुद्धा काय वाटत नाही की असं एवढ्या लहान मुलांना आम्ही कसं देऊ सिगरेट? मग ह्या सगळ्या गोष्टीवर काहीतरी प्रशासनाला केलं पाहिजे. आणि आता इट्स हाय टाइम किती युवा याच्यात इन्व्हॉल्व होऊन त्याची पूर्ण लाईफ स्पॉइल होत आहे. आणि जेव्हा आपण नशा करतात तेव्हा फक्त स्वतःचे ऑर्गन्सला आपण डिस्ट्रॉय नाही करत आहे, स्वतःचे घर, परिवार, पूर्ण कुटुंबाला इफेक्ट होत आहे ना जेव्हा आपण नशा करतो तेव्हा. असू द्या की मुलगा असू द्या, बी इट अ गर्ल, बी इट अ बॉय, nobody should be involved into drugs because that will not just spoil your life, your health, but the whole ecosystem. 500 मध्ये शाळेतच आपण बघितलं का 500 मीटर दाखवलं एक पण पाण्याची टपरी नाही पाहिजे. पहिले बार असो किंवा पाण्याच्या टपऱ्या असतात बिंदासपणे, त्याला कारवाई होत नाही. तेच तर मी बोलते, एवढे रूल्स बनवण्यासाठी फक्त म्हणजे जे प्रशासन आहे, वर जे बसलेले मंत्री आहे, ते लोक रूल्स खूप तिथे वर बनवतात, पण प्रशासन तेवढी चांगली पद्धतीने इम्प्लिमेंट करत नाही. मला असं वाटतं रात्री 3-3 वाजेपर्यंत पानची टपरी ओपन आहे, तिथे खूप युवा तिथे खालती उभे राहून रात्री 3-3 वाजता सिगरेट पित आहे. मग कोणाची जबाबदारी आहे? प्रशासनाची जबाबदारी आहे ना या सगळ्या गोष्टीवर कारवाई करण्याची. आज वर्ल्ड नो टबैको डे है. जैसा कि पिछले कई सालों से मर्जिया ने भी बताया कि कई सालों से हम इस डे को प्रोटेस्ट करते आ रहे हैं कि नशा मुक्त होना चाहिए, लेकिन इट्स अ वेरी हाई टाइम नाउ. ये काफ़ी आज नशा जो हो रही है ये सिर्फ मुमरा का विषय नहीं है, यह हर जगह का विषय हो चुका है. इसके ऊपर प्रशासन को आगे कार्रवाई करनी चाहिए खास तौर से, क्योंकि प्रशासन को, मैं समझता हूँ कि प्रशासन को ये चीज़ें काफ़ी हद तक मालूम होती है कि कौन नशा बेचता है. प्रशासन जो है आजकल हमने देखा है कि नशा करने वालों को ज़्यादा पकड़ने में इंटरेस्ट रखती है ताकि नशा बेचने वालों से ज़्यादा. आपको पता है आप नशा बेचने वालों को पकड़िए तो नशा बिकना बंद होगा. और हम उम्मीद करते हैं कि आने वाले वक्त में, हम खुद ये कहते हैं कि हम जितने प्रतिनिधि हैं मुमरा के NGOs है, हम सब मिलकर मुमरा के लिए भी इंशाल्लाह हम प्रशासन के साथ इस मुद्दे पर काम करने के लिए तैयार है. प्रशासन थोड़ा सा स्ट्रिक्ट होए. जो हर जगहों पर पान टपरियां हैं जो रात भर भी खुली रहती है. आज हमने कई पान टपरियां हैं जो शहर में हमने देखा कि रात के 3-3 बजे तक खुली है. आज ये क्या है? ये मतलब ये इट्स अ वेरी आइटम. प्रशासन को इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. 10-11 बजे तो कम से कम बंद करिए. आज 3-3, 4-4 बजे तक पान टपरियां खुली है. रात भर नौजवान लड़के उस पान टपरियों पर बैठे हैं, तो ये एक माहौल खराब होता है. और जो नशा जो होता है सिगरेट से ही शुरू होता है और जाकर आगे बढ़ता है. तो इसके ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए. और हम उम्मीद करते हैं कि इंशाल्लाह इसके ऊपर आने वाले वक्त में हमारी टीम भी इसके ऊपर बहुत संगीनता से लेते हुए इसके ऊपर काम करेगी इंशाल्लाह. रहमतुल्लाह बरकातहू. आज 31 है मार्च में, तो वर्ल्ड तंबाकू डे आज है. हम लोग हर साल यही टाइम पे एक प्रोटेस्ट करते, हर साल की तरह 5-6 साल से हमेशा करता है. यही आज भी अक्सर जैसा तंबाकू से जो भी इंजॉय होती है, अभी सबको मालूम है बच्चों लोग की क्या होती है, नशे से क्या होती है. अभी आप मुमरा आइए, मुमरा के आगे तुम लेप मारो, एक मंदिर जाओ, उसके आगे ना तुमको पान की दुकान मिलेगी ना कुछ मिलेगी. मुमरा में ये सब मिलेगा. पूरे वर्ल्ड में ज़्यादा से ज़्यादा नशे का हाल ये तंबाकू इससे हुआ है कि नशा मुक्त मुमरा हो, लोग नशा ना करें. नशा वैसी हराम है जिससे हमारी दीन और दुनिया दोनों खराब हो रही है. मैं सभी लोगों से कहूँगा जो नशा कर रहे हैं, जो नशा बेच रहे हैं, पहले तो बेचने वालों के लिए कहूँगा कि वो उनके पीछे भी उनके बच्चे हैं, उनकी माँ है, उनकी बहनें हैं, तो इस चीज़ को ना करें. क्योंकि आपके ज़रिए लेने वाला तो ले रहा है, खाने वाला खा रहा है, लेकिन उसके पीछे कई फैमिलीज जो है बर्बाद हो रही हैं. ऐसी कई फैमिलीज हमारे मुमरा शहर में बर्बाद होते हुए हमने देखा है. मगर हम सिर्फ क्या कर रहे हैं, हम जा रहे हैं पुलिस स्टेशन में, हम मेमोरेंडम दे रहे हैं नशे के खिलाफ कि नशा ख़त्म हो, बट नशा ख़त्म नहीं हो रहा है. नशा अपने चरण पे ही है.
तो बस देखते हैं, हमने एक छोटी सी रैली शानू भाई मर्जिया सब हम लोगों ने किए थे, बस इससे हमको सफलता मिले। और मैं आप लोगों के माध्यम से भी कहता हूँ कि आप लोग पेरेंट्स को रिक्वेस्ट करें कि जो पेरेंट्स घर में रहते हैं उन्हें पता नहीं चलता कि उनके बच्चा नशा कर रहा है, वो रात में लेट आ रहा है, घर में रात में लेट आ रहा है तो सो जा बेटा, बहुत लेट आया, आराम कर। जब सुबह उठता है 12-1 बजे तक उसके नशे ना खत्म हो गए होते बदन से, पता ही नहीं चलता है, फिर नॉर्मल लाइफ डेली की वैसी ही हो जाती है। बस इतना कहेंगे कि नशा खत्म हो जाए हमारे शहर से, सारी जगह नशा खत्म हो जाए। जो बेच रहा है वो भी अपने उस पर थोड़ा सा सख्ती लगाए कि मैं ना बेचूं, और जो खरीदने वाला वो ना खरीदे, इंशाल्लाह कंट्रोल करे अपने आप को इंशाल्लाह। राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलंय. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शाह यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे 31 मे रोजी हिंदू जनआक्रोश सभेचं आयोजन केले होते. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदूजनांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले, ही प्रभू श्रीरामाची भूमी आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलाय. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कुणावर आक्रमण केलं नाही. आपण कुणाला छेडत नाही, पण कोणी आपल्याला छेडलं तर त्याला सोडायचं नाही असं आवाहन केळकर यांनी केलंय. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आमिष दाखवून कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडलं जात आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची आमची हिंदू बांधवांची आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावं लागेल असं आवाहन केळकर यांनी केलंय. पश्चिम बंगालमध्ये 300 हिंदू बांधवांनी प्राणांची आहुती दिली आणि वोट जिहाद संपवला. जय श्रीरामचा नारा दिल्यानंतर घराघरातून हिंदू मतदार बाहेर पडला आणि 200च्या वर भाजपचे आमदार निवडून आले. ठाण्यात बांगलादेशी नागरिकांनी घुसखोरी केले. फेरीवाल्यांचा व्यवसाय करतायत, त्यांना वेळीच हाकलण्याची जबाबदारी आपली आहे. मी या विरोधात काम सुरू केलंय. प्रशासनानं त्याचं काम केलं नाही तर त्यांच्या मानगुटीवर बसून आपण यांना हकलून द्यायचंय. येऊरच्या डोंगरात देशाच्या संरक्षणासाठी एअरफोर्स स्टेशन आहे, मात्र आजूबाजूला अनधिकृत बांधकामे करून या स्टेशनला धोका निर्माण झालाय. याबाबत माझा शासनाकडे पाठपुरावा सुरू असून हे बांधकाम साफ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं केळकर यांनी स्पष्ट केलंय. मी आधी कारसेवक होतो आणि आता जनसेवक आहे असं सांगताना त्यांनी कारसेवक असल्याचा अभिमान आहे याचा पुनरुच्चार केलाय. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.